मित्र हो, नमस्कार. अर्थवेद या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक किशोर सुतार आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने आपल्या आरोग्य, शिक्षण, पोलीस या विभागातील हजारो जागा या कंत्राटी तत्वावरती भरण्याचा जी.आर तसा अध्यादेश जारी केला आणि नंतर काही दिवसातच प्राथमिक शाळा दत्तक देण्याचाही एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. मित्रहो, कोणताही अविकसित किंवा विकसनशील देश असेल तर त्या देशामध्ये शिक्षण, आरोग्य, वाहतूक, दळणवळण यांसारख्या सामाजिक सोयी सुविधा या सरकारमार्फत पुरविणं हे किती गरजेचं असतं, किती महत्त्वाचं असतं हे बघताना या दृष्टीने बघावं लागतं की त्या देशामध्ये शिक्षण, आरोग्य, वाहतूक, दळणवळण यांसारख्या मूलभूत आणि पायाभूत सोयी सुविधांवरती खर्च करण्याची क्षमता किती लोकसंख्येची आहे, किती लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत. मग अशा गरीब आणि दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांना शिक्षण, आरोग्य, वाहतूक, दळणवळण, स्वस्त अन्नाचा पुरवठा, स्वच्छ पाणी पुरवठा या मूलभूत सोयी सुविधा देणं हे कल्याणकारी राज्याचं तत्त्व स्वीकारलेल्या कोणत्याही सरकारला बंधनकारक असतं. नवे नवे त्यांचं ते कर्तव्यच असतं. भारत या आपल्या संघराज्यामध्ये अनेक जी राज्य सरकारं आहेत त्यांच्या राज्यसूचीमध्ये शिक्षण, आरोग्य, वाहतूक, दळणवळण असे विषय आहेत आणि प्रत्येक घटक राज्य आपल्या देशातील नागरिकांना अशा सुविधा देण्यामध्ये आपापल्या परीनं काम करत असतं. मात्र स्वतःला पुरोगामी म्हणविणारा आणि एकेकाळी शाहू फुले आंबेडकर यांसारख्या महापुरुषांचा वारसा लाभलेल्या या महाराष्ट्रामध्ये गेली काही दिवस शिक्षण, आरोग्य, वाहतूक, दळणवळण अशांसारख्या मूलभूत सोयी सुविधांवरचा सरकारचा खर्च कमी कमी करून त्यामध्ये खाजगीकरण आणण्याचा घाट घातला जातात. खरं तर काही गोष्टी मग शिक्षण, आरोग्यासारख्या, वाहतुकीसारख्या ह्या सरकारी असाव्यात की खाजगी असाव्यात या बाबतीमध्ये अनेक मतमतांतरं आहेत आणि ती असूही शकतात. मात्र शुद्ध अर्थशास्त्रीय नियमानुसार याच्याकडे जर पाहिलं तर जेव्हा तुमची बाजारपेठ ही स्पर्धाक्षम असते, सर्व अर्थव्यवस्थेतले घटक, ग्राहक, उत्पादक, विक्रेते हे जेव्हा त्या स्पर्धेला पूरक ठरतील, पोषक ठरतील असे असतात, तेव्हा अशा प्रकारचं खाजगीकरण, अशा प्रकारचं सरकारनं त्यातून बाहेर पडणं हे संयुक्तिक ठरतं. मात्र जेव्हा मोठ्या प्रमाणावर बेकारी असेल, मोठ्या प्रमाणावरती दारिद्र्य असेल, मोठ्या प्रमाणावर गरिबी असेल, महागाईचा आगडोंब उसळलेला असेल, अशा परिस्थितीमध्ये सरकारची पालकत्वाची भूमिका ही फार महत्त्वाची असते. मात्र अलीकडच्या काळामध्ये बेकारी वाढत असताना, महागाई वाढत असताना, आर्थिक विकासाचा दर सातत्याने घटत असताना सुद्धा सरकार आपल्या या मूलभूत जबाबदाऱ्यांतून बाहेर पडताना दिसतं. मग सरकारचं हे धोरण नेमकं योग्य आहे का, सरकारने हे करणं संयुक्तिक आहे का, याच्याकडे एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून अर्थवेदच्या द्वारे आपण एक रियालिटी चेक म्हणून या गोष्टीकडे पाहूयात की नेमकी भारतातल्या आणि एकूण महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेची आजची स्थिती काय आहे. आजची स्थिती पाहत असताना आपण ती योग्य अशा आकडेवारीच्या आधारावर, खात्रीलायक अशा संस्थांद्वारे जे सर्वे झालेले आहेत त्या सर्वेच्या आधारावर आणि अतिशय योग्य अशा तथ्यांच्या आधारावर तपासून बघणार आहोत की नेमकी महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे. या विवेचनातून जर आपल्याला हे जाणवलं की महाराष्ट्राची शैक्षणिक स्थिती ही खूप उत्तम आहे, प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतचा सगळा जो ढाचा आहे तो खूप उत्कृष्ट आहे, तसं जर आपल्या निदर्शनास आलं तर मग आपण अशा निष्कर्षापर्यंत येऊ शकतो की सरकारने शिक्षण व्यवस्थेमध्ये कंत्राटीकरण करावं, शाळा दत्तक द्याव्या, त्याचबरोबर शिक्षणावरचा स्वतःचा खर्च कमी कमी करावा. मग या निष्कर्षापर्यंत येऊ शकतो. चला तर मग बघूयात नेमकी भारतामध्ये आणि एकूण महाराष्ट्रामध्ये
शिक्षणाची, शिक्षण व्यवस्थेची एकूण काय परिस्थिती आहे. भारतात आरोग्य व्यवस्थेची नेमकी काय परिस्थिती आहे ती कोरोना काळामध्ये आपण याची डोळा पाहिलेली आहे. या आरोग्य व्यवस्थेसारखीच शिक्षण क्षेत्रातली परिस्थिती देखील काही वेगळी नाहीये, ती सुद्धा फार अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. त्याविषयी प्रसंगी असं वाटतं की फार काही न बोललेलं बरं. कारण की 6 ते 14 या वयोगटातल्या सर्वांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देऊ करणं याकरता आपण शिक्षण हक्क कायदा देशात लागू केला. मात्र त्यानंतर आज अनेक वर्ष लोटून देखील भारतात 42% मुलांना प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच आपली शाळा सोडावी लागलेली आहे. हेच गळतीचं प्रमाण अनुसूचित जमातींमध्ये 51.24% इतकं आहे. अनुसूचित जमातींमध्ये 57.58% इतकं आहे. आणि हे जे सगळा डेटा आहे तो 12th 5 year प्लॅन म्हणजे 12व्या पंचवार्षिक योजनेच्या रिपोर्ट्समधून घेतलेला आहे. तो रिपोर्ट्स सोशल सेक्टर्स प्लॅनिंग कमिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या पान नंबर 53 वरती आपल्याला बघायला मिळतो. याशिवाय शिक्षणाचा दर्जा खूप खालावणं, शाळा आणि शिक्षण यामध्ये शिक्षकच नसणं, शिक्षक असले तरी खऱ्या अर्थानं चांगला शिक्षक तिथं उपलब्ध नसणं, शाळेत वीज नसणं, पाणी नसणं, प्रयोगशाळा नसणं, कम्प्युटर्सची उपलब्धता नसणं, कम्प्युटर लॅब नसणं आणि इतकंच काय तर साध्या टॉयलेटची देखील सोय नसणं किंवा या सगळ्या सोयी फार कमी प्रमाणात किंवा तुटपुंज्या असणं, अशा अनेक समस्या असल्याचं या रिपोर्ट्समध्ये देखील नमूद करण्यात आलेलं आहे. पुढे 2016-17मध्ये आपल्या शाळांची काय परिस्थिती होती हे जर आपण थोडंसं लक्ष देऊन पाहिलं तर 42% शाळांना वॉल कंपाऊंड किंवा तारेचं कंपाऊंड देखील नव्हतं. 45% शाळांमध्ये त्या शाळेचा मुख्याध्यापक किंवा हेडमास्तर आपण म्हणतो त्यांच्यासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था नव्हती. 40% शाळांमध्ये लाईटचीच सोय नव्हती. 18% शाळांमध्ये वाचनालयं नाही आहेत. 95% शाळांमध्ये ग्रंथालय पाहणारे लायब्ररियन्स नाही आहेत. 40% शाळांमध्ये खेळण्यासाठी मैदानच उपलब्ध नाही आहे. 72% शाळांमध्ये कम्प्युटर्सच नाही आहेत. आणि ते ज्यांच्याकडे आहेत अशा 28%पैकी 14% शाळांमधले कम्प्युटर्स बंद अवस्थेत होते. फक्त 9.5% शाळांमध्येच इंटरनेटची फॅसिलिटी किंवा कनेक्शन होतं. 13% शाळांमध्ये पिण्याच्या स्वच्छ पाण्याची अजिबात व्यवस्था नव्हती. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि कॉम्प्युटर्स यांच्याविषयीच्या लॅब्स किंवा प्रयोगशाळा यांची उपलब्धता 70 ते 72% शाळांमध्ये अजिबात नव्हती. खेड्यातल्या 50% शाळांमध्ये आणि शहरातल्या 33% शाळांमध्ये आणि या दोन्हींमध्ये एकूण 47% शाळांमध्ये शौचालयाची आणि वॉश बेसिनची अजिबात सोय नव्हती. आणि त्यातल्या 44% शाळांमध्ये मुलींसाठी वेगळ्या टॉयलेटची अजिबात सोय नव्हती. हे सगळं जर आपल्याला बघायचं असेल ना तर http://www.disc.in या जर वेबसाईटवर आपण गेलो तर ही सगळी माहिती आपल्याला उपलब्ध आहे. एवढं असून सुद्धा शिक्षणाचा दर्जा काय होता तर जी 5वी मुलं शिकत होती त्यातल्या 52% मुलांना दुसरीच्या पाठ्यपुस्तकातलं काही वाचता येत नव्हतं आणि 49% मुलांना 2 अंकांची वजाबाकी जी खरं तर दुसरीतच शिकवली जाते ती सुद्धा अजिबात करायला येत नव्हती. प्रथम या संस्थेनं या बाबतीत जो सर्वे केलेला आहे त्या सर्वेमध्ये प्रसिद्ध केलेली ही सगळी माहिती आपल्याला बघायला मिळते. एक चांगली शाळा म्हटलं की तिथे प्रोजेक्टर असावा, कम्प्युटर असावं आणि इतर सुविधा असाव्या, जिथं पुरेशा वर्गखोल्या असणं, चांगले प्रशिक्षित आणि पुरेसे शिक्षक असणं, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातलं योग्य प्रमाण असणं, वाचनालय, खेळाचं मोठं मैदान,
सुसज्ज प्रयोगशाळा, करमणुकीची साधनं, गॅदरिंगसाठी एखादा हॉल, कला शिक्षणासाठी चित्रकला, नृत्य, संगीत यांची सगळी सामग्री, खास शिक्षक त्याकरता आणि त्यासाठीच्या वेगवेगळ्या वर्गखोल्या, मुलांसाठी शाळेत घरापासून ने-आण करायला काही वाहतुकीच्या सुविधा, पिण्याचं शुद्ध पाणी, अखंडित म्हणजे कायमस्वरूपी वीज, मुलामुलींसाठी वेगवेगळी आणि स्वच्छ अशी शौचालयं, उत्तम पाठ्यपुस्तकं, प्रवेशाची, शिकवण्याची आणि परीक्षा देण्याची ऑनलाईन सोय, प्रत्येकाला इंटरनेट, टॅब्स आणि ई लर्निंगच्या काही सोयी, अशा अनेक गोष्टी लागतात. म्हणजे आधुनिक शिक्षणाचा जर आपण विचार केला तर या सर्व सोयीसुविधांनी युक्त जी शाळा असेल तिलाच आपण आदर्श म्हणू. पण आपल्याकडं सरकारी शाळांमध्ये यातल्या असंख्य सोयी नसतातच, आणि असतील तर त्या खूपच अल्प प्रमाणामध्ये असतात, तोकड्या असतात. प्रथमनं आपल्या अहवालामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातलं प्रमाण भारतात खूप असमाधानकारक आहे असं शेरा मारलेला आहे. खरं तर राईट टू एज्युकेशन ॲक्टमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातलं जे प्रमाण योग्य मानलंय तसं जर प्रमाण आपल्याकडं बघितलं तर अनेक शाळांमध्ये हे प्रमाण फक्त 45.3% आहे. म्हणजे अजूनही 54.7% म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त शाळांमध्ये शिक्षकांना ठराविक मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवावं लागतंय. कित्येक वेळा एक शिक्षक 100पेक्षा जास्त किंवा त्याहूनही जास्त मुलांना कंट्रोल करण्याचं, शिक्षण देण्याचं काम करतो. अर्थातच मग अशा वेळी त्याला सर्व विद्यार्थ्यांकडं नीट लक्ष देता येईल का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आज स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्ष लोटली आहेत, तरी देशातल्या बहुतांशी शाळांची बकाल अवस्था आपल्याला लाज वाटेल अशीच आहे. देशातल्या तब्बल 1 लाख प्राथमिक शाळांमध्ये एकच खोली आहे. कित्येकांमध्ये तीही नसल्यामुळं कित्येक शाळा उघड्यावरच भरतात. याचप्रमाणे देशातल्या 64% म्हणजे जवळपास 5-6 ते 6 लाख प्राथमिक शाळांमध्ये 3 किंवा त्यापेक्षा कमी वर्गखोल्या आहेत. अनेक शाळांमध्ये एकाच खोलीत एकापेक्षा अधिक वर्गात एकाच वेळी एकच शिक्षक वेगवेगळे विषय शिकवतो. अशा वेळी मुलांचं नेमकं काय होणार आहे? देशातल्या 8.4 लाख प्राथमिक शाळांपैकी जवळपास 50% शाळांमध्ये फक्त 1 किंवा 2च शिक्षक असतात. आपल्या शिक्षण व्यवस्थेत भटक्या विमुक्त जातींसाठी जर विचार केला तर त्यातली 1 कोटी मुलं शाळेच्या व्यवस्थेपर्यंत कधी पोचलीच नाहीत. ती शाळेच्या व्यवस्थेच्या अजूनही बाहेर आहेत. स्थलांतर करणाऱ्या 8 कोटी लोकांचं आयुष्य हे आजही भयंकर आहे. गरिबीबरोबरच सतत नवीन जागेशी जुळवून घेणं म्हणजे एक आव्हान असतं अशा लोकांकरता. शिवाय नोकरीच्या, रोजगाराच्या आणि घराच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं स्थैर्य नसल्यामुळं अशा कुटुंबातल्या 1 कोटी मुलांना नीटपणे शिक्षण घेणं कधीच शक्य होत नाही. याशिवाय देशात 2 कोटीपेक्षा जास्त बालकामगार आहेत, चाइल्ड लेबर आहेत. तसंच रस्त्यावर, प्लॅटफॉर्मवर राहणारी अनेक मुलं आणि खेड्यातली अनेक तरुण हे हॉटेल्समध्ये कपबशा विसळून किंवा गुरं राखून कुटुंबाला हातभार लावण्याचा प्रयत्न करतात, पण मग शिक्षणापासून दूर जातात. आदिवासी भागात एकतर शिक्षण घ्यायला जाणाऱ्यांचं प्रमाण हे आदिवासींच्या एकूण लोकसंख्येच्या मानानं खूपच कमी असतं, आणि त्यातून शाळेत गेलं तरीही अशा मुलांचं शाळेतून गळतीला लागण्याचं प्रमाण हे आपल्या देशात 75% आहे. जिथे एकही विद्यार्थी नाही अशा भारतात हजारो प्राथमिक शाळा आहेत. तसंच जिथं 20पेक्षा कमी विद्यार्थी आहेत अशा शाळा तर त्याच्याही पेक्षा अनेक पट आहेत. फक्त कर्नाटक राज्यात
2014-15मध्ये 20पेक्षा कमी विद्यार्थी असणाऱ्या सरकारी 890 इतक्या शाळा होत्या. एडेड म्हणजे सरकारच्या नाही आहेत पण सरकार त्यांना अनुदान देतं अशा 35 शाळा होत्या. अनएडेड म्हणजे पूर्णपणे खाजगी शाळा अशा 645 होत्या. आणि इतर काही मिळून 10,364 एवढ्या शाळा होत्या. भारतात 130 कोटी लोकसंख्येपैकी 41.5 कोटी लोकांनी 2015 सालापर्यंत आपल्या उभ्या आयुष्यात कधीही शाळेचं तोंड सुद्धा बघितलेलं नव्हतं. त्यातल्या 58% स्त्रिया होत्या आणि 42% पुरुष होते. असं सेन्सस डेटाचा इंडिया स्पेंड ऑन ॲनालिसिस यांचा अहवाल सांगतो. भारतातली जनता आणि विशेषतः स्त्रिया जेव्हा सुशिक्षित होतील आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहतील तेव्हाच लोकसंख्या वाढीसारखे अनेक प्रश्न चटकन आणि आपोआप सुटतील. हे जे अर्थतज्ज्ञांचं भाकीत आहे ते खरं आहे, पण तसं आज होताना मात्र दिसत नाही. त्याचं कारण अगोदरच स्त्री भ्रूण हत्या आणि तत्सम भीषण आणि क्रूर प्रकारांमुळे भारतात 1000 पुरुषांमागं फक्त 943 स्त्रिया आहेत. त्यातून स्त्रिया कमी शिकतात. याचं कारण म्हणजे मुलींचा लवकर लग्न होणं. आजही भारतातल्या 41.3% मुलींची लग्न हे 19 वयवर्ष गाठायच्या आतच होतात. तसंच घरचं वातावरण, शिक्षणाची घरामध्ये असणारी संस्कृती आणि परंपरा त्यांचा अभाव, बिकट आर्थिक परिस्थिती असणं, शाळेत टॉयलेट नसणं, शाळा कॉलेजात घरापासून फार दूर असणं, पैसे कमवण्यासाठी आई वडिलांना हातभार लावण्याची निकड असणं, शाळा कॉलेजपर्यंत वाहतुकीच्या सोयी उपलब्ध नसणं, अशा अनेक कारणांचा त्यात समावेश असतो. त्यामुळे कित्येक मुली कशीबशी शाळा शिकतात पण कॉलेजपर्यंत त्या कधी जातच नाहीत. त्यातून पदवी किंवा डॉक्टर मिळवणाऱ्या मुली ह्या लोकसंख्येच्या मानानं अगदी नगण्य आहेत. त्यामुळे कॉलेजला जाणाऱ्या दर 1000 मुलींपैकी फक्त 691 मुली कॉलेजपर्यंत पोचतात, कॉलेज पूर्ण करतात. त्यातून कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर लग्न आणि घरसंसार यांच्या जबाबदारीमुळं बहुतांशी मुली नोकरी आणि व्यवसाय या करतच नाहीत. त्यामुळे अर्थातच शिकलेल्या आणि काम करणाऱ्या मुलींचा स्त्रियांचा एकूण भारतातला टक्का हा खूपच कमी आहे. त्यामुळे भारतातल्या GDP मध्ये स्त्रियांचा जो सहभाग आहे तो फक्त 17% आहे. पण सर्व जगाची स्त्रियांची GDP मधली सहभागाची जर टक्केवारी पाहिली तर ती आज जवळपास 37% आहे. आपल्या शेजारच्या चीनमध्येच हे प्रमाण पाहिलं तर ते 41% आहे. थोडक्यात जर स्त्रियांनी शिक्षण घेऊन काम करायला सुरुवात केली तर फक्त लोकसंख्या नियंत्रणच न होता देशाच्या GDP मध्ये सुद्धा त्या मोठ्या प्रमाणावर हातभार लावतील आणि देशाचं राष्ट्रीय उत्पन्न पण वाढेल. पण मग या GDP मधल्या आकडेवारीत ही एक फार मोठी गंमत आहे. ती अशी की या पुरुषप्रधान समाजात स्त्रियांचं घरकाम हे उत्पादक कधीच मानलेलं गेलं नाहीये. त्यांना बाजारपेठेचं मूल्य कधीच मिळत नाही. इतर कुठल्याही देशात GDPचा जर विचार केला तर स्त्रियांचं हे कॉन्ट्रीब्युशन मोजलं जातं. भारतासारख्या देशामध्ये ते मोजलं जात नाही. एक या बाबतीत फार मजेशीर किस्सा आहे. रिचर्ड फाइनमन नावाचा एक अर्थतज्ञ होता. त्या प्रसिद्ध अर्थतज्ञानं आपल्याकडे एका मुलीला मदतनीस म्हणून कामाला ठेवलं. थोड्याच दिवसात काय झालं, त्याचं त्या मुलीवरती प्रेम जडलं आणि नंतर त्याने त्या मुलीशी विवाह केला. मात्र कामावर असताना तो तिला जेवढा पगार देत होता, लग्न झाल्यानंतर तिला तो पगार देणं त्यानं बंद केलं. यावर त्यानं आपल्या डायरीत असं लिहून ठेवलं की मी तिला कामावर घेतल्यामुळं तिला जो पगार मिळत होता त्यामुळे देशाचा GDP वाढला. मात्र मी तिच्याशी लग्न केल्यानंतर माझा खर्च कमी झाला, माझं वास्तव उत्पन्न वाढलं, पण देशाचा GDP मात्र
खाली गेला. अशी ती एक मजेशीर घटना होती. त्यामुळं बालमजुरी, मुलींची लवकर लग्न होणं इत्यादी आर्थिक कारणांमुळं आणि काही सांस्कृतिक कारणांमुळं मुलींच्या, दलितांच्या आणि अल्पसंख्याकांच्या शिक्षणाच्या अभावासाठी आणखी एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे पोटजात, वर्ग आणि धर्म यांवरून कित्येक शाळेत शिक्षकच मुलांमध्ये भेदभाव करतात. काही वेळा मागासलेल्या जातींच्या मुलांना आणि अल्पसंख्याकांना ते मागे बसायला भाग पाडतात, मागे बसायला लावतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना इतर मुलांसोबत मोफत नाश्ता हा फार उशिरा दिला जातो. काही ठिकाणी तर त्यांना शाळा सुटल्यानंतर शाळेचा केर काढणं, शौचालय साफ करायला लावणं इत्यादी हलक्या दर्जाची कामंही त्यांच्याकडून करून घेतात. काही शिक्षक अशा मुलांचा अपमानही करतात. जर वर्गामधल्या वरच्या समाजातल्या मुलांना अशा खालच्या समाजात शिकणाऱ्या मुलांनी वाळीत टाकलं तर त्यांच्या मनावरती विपरीत परिणाम होतो आणि त्यांचं शिक्षण हे अर्धवट राहतं, ते शिक्षण पूर्ण होत नाही. या संदर्भातल्या अनेक बातम्या आपण दररोज वर्तमानपत्रांमध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियावरती, सोशल मीडियावरती घडलेल्या ऐकत असतो. 2019 साली भारतात 26% लोक अजून अशिक्षित आहेत, पण 74% सुशिक्षित लोकांमध्येही प्राथमिक शाळा सोडलेले 23% आहेत. 2015च्या अधिकृत आकडेवारीनुसार प्राथमिक शाळा म्हणजे 5वी पर्यंत फक्त जेमतेम पोहोचलेले लोक 25.3% होते आणि 10वी पर्यंत पोहोचलेले 15.7% होते. 11वी पर्यंत पोहोचलेले 11.1% होते आणि 12वी पर्यंत पोहोचलेले 8.6% होते आणि पदवी मिळवलेले फक्त 4.5% होते. आज हे प्रमाण काहीसं वाढलेलं आपल्याला दिसतं, तरीही परिस्थिती अजून आमूलाग्र बदलणं गरजेचं आहे. हे सगळं 7 नोव्हेंबर 2015ला प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया यांनी जो सर्वे केलेला होता त्याच्या सर्वेच्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे. त्यांच्या कारणांचाही आपण इथं उल्लेख केला पाहिजे, त्याची वर्गवारी केली पाहिजे. त्यात 21% हे लोक हे आर्थिक अडचणीमुळे शिकू शकले नाहीत. 14% मुलांच्या शिक्षणाकडे पालकांनीच लक्ष दिलं नाही. तर 14% मुलांना स्वतःच शिकायचं इच्छा नव्हती किंवा त्यांना इंटरेस्ट नव्हता. तर 8% मुलांना शिक्षण न झेपल्यामुळं ते शिक्षणातून बाहेर पडले. आता शाळांप्रमाणे कॉलेजची व्यवस्था काही भीषण आहे. एकीकडं सरकारी कॉलेजमधले प्रोफेसर्स, प्रयोगशाळा, उपकरणं, कम्प्युटर्स यांची उणीव आणि कमतरता आज देखील भयानक असताना पंचतारांकित खाजगी शिक्षण संस्था मात्र प्रचंड पैसा कमवत आहेत. आपल्या शिक्षण व्यवस्थेत NDTVच्या रवी कुमार यांनी अनेक एपिसोड्स यावरती केलेले आहेत. ते बघून देखील आपल्याला या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येऊ शकतं. आज शिक्षण क्षेत्र म्हटलं की एक मोठा उद्योगच झालेला आहे. शिक्षणाच्या खाजगीकरणाची प्रक्रिया 1990च्या दशकातच सुरू झालेली असली आपल्याला दिसते. मात्र 2000 आणि 2001 नंतर या खाजगी महाविद्यालयांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आणि मोठमोठे शिक्षण सम्राट तयार झाले. पण या शिक्षण संस्था महागड्या असल्यामुळं त्या फक्त मध्यम आणि उच्च मध्यम वर्ग किंवा श्रीमंतांच्या आवाक्यातच राहिल्या. इथं काळ्या पैशाचा मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत असतो. या शिक्षण संस्थांचे बड्या उद्योगपतींशी आणि राजकारण्यांशी खूप जवळचे संबंध असतात. कित्येक शिक्षण संस्था तर थेट राजकारण्यांनीच चालवलेल्या असतात. या संस्थांमध्ये डोनेशन किंवा कॅपिटेशन फी याच्या नावाखाली विद्यार्थी पालक यांच्याकडून प्रचंड काळा पैसा घेतला जातो, उकळला जातो. दर विद्यार्थ्यामागं फी आणि डोनेशन किंवा कॅपिटेशन फी
हे सगळं धरून कित्येक लाख किंवा कोटी रुपयापर्यंत फी आकारली जाते. प्री प्रायमरी ग्रुप पासून पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत भारतात फक्त मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग आणि श्रीमंत वर्ग म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या फक्त 15 ते 20% यांनीच सरकारी शाळा कॉलेजांमधून शिक्षण न घेता डोनेशन कॅपिटेशन फी भरून खाजगी शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतलेले आहे. म्हणजे खाजगी शिक्षण संस्थांमध्ये फक्त 15 ते 20% लोकांनी आपलं शिक्षण पूर्ण केलंय. तर या सगळ्यांची मिळून ही डोनेशन्स आणि कॅपिटल फीच्या स्वरूपात भरलेली रक्कम ही 36,400 कोटी रुपये एवढे होते. हे एका आकडेवारीवरून रमेश गोयल आणि अंकुर गोयल यांनी एज्युकेशन सेक्टर्स लिंक टू ब्लॅक मनी या आपल्या 26 जून 2014 रोजी प्रकाशित झालेल्या पुस्तकांमध्ये नमूद केलेलं आहे. ही रक्कम भारतीय GDPच्या 0.6% इतकी आहे आणि भारतातल्या सरकारचं जे HRD मंत्रालय आहे त्याच्या एका वर्षाचा जेवढा खर्च आहे त्याच्या 55% आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारनं शिक्षणावर अनेक वर्षे दरवर्षी GDPच्या कमीत कमी 6% खर्च केला पाहिजे असं नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांच्यासारखे अनेक तज्ज्ञ म्हणतात. 1966 साली कोठारी कमिशननं हेच सुचवलेलं होतं. जर वयाच्या 22व्या वर्षापर्यंत सर्वांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण द्यायचं असेल तर खरं तर यापेक्षाही जास्त म्हणजे GDPच्या 7 ते 8% खर्च करणं अपेक्षित आहे. 2012-13 मध्ये आपण शिक्षणावर GDPच्या फक्त 3.1% खर्च करत होतो. ते प्रमाण 2017-18 मध्ये 2.7%वर घसरलं आणि 31 जानेवारी 2017 याचा इकॉनॉमिक सर्वे असं सांगतो की त्यातून भ्रष्टाचार जर विचारात घेतला तर प्रत्येक लोकांपर्यंत GDPच्या जेमतेम 1 ते 1.5% एवढीच रक्कम शिक्षणावरची पोहोचते. इतर विकसित आणि विकसनशील देश आणि ब्रिक्स मधले देश भारतापेक्षा या बाबतीत GDPची खूपच जास्त टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करतात. उदाहरणार्थ हीच शिक्षणावरील खर्चाची रक्कम GDPच्या तुलनेमध्ये ब्राझीलमध्ये 5.8%, दक्षिण आफ्रिकेमध्ये 6%, अमेरिकेत 5.4% आणि UK मध्ये 6.2% अशी आहे. म्हणजे भारताच्या जवळजवळ दुप्पट टक्के एवढी GDPची रक्कम हे देश आपल्या शिक्षणावर खर्च करतात. आणि कमालीची गोष्ट ही की हे देश भारतापेक्षा कितीतरी विकसित आहेत, भांडवलशाही आहेत, स्पर्धाक्षम आहेत. भारतात विज्ञान संशोधन फारसं का होत नाही असं आपल्याला प्रश्न पडतो. कारण 74% लोक सुशिक्षित आहेत तरी वैज्ञानिक प्रगती भारतामध्ये का नाहीये, संशोधन क्षेत्राला उत्तेजन का नाहीये, दर्जेदार संशोधन का होत नाही. तर यामध्ये शिक्षणाचा प्रसार आणि प्रमाण कमी असणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतात फक्त 74% लोकांना लिहिता वाचता येतं. शिवाय संशोधनामध्ये डॉक्टरेट महत्त्वाची आहे असं म्हटलं तर भारतात दर लाख लोकसंख्येमागे डॉक्टरेटची संख्या इतर देशांपेक्षा कितीतरी कमी आहे. त्यातले काही तौलनिक आकडे आपण जर पाहायला गेलो तर अमेरिकेत 20.4%, जर्मनीत 34.3%, UK मध्ये 37.3%, जपानमध्ये 12.6%, फ्रान्समध्ये 21.2%, दक्षिण आफ्रिकेत 3.6% आणि भारतात हे प्रमाण 1.7%. अमेरिकेत डॉक्टरेट मिळवली की खरं तर त्यांचं संशोधन सुरू होतं. म्हणजे युरोपात सुद्धा तीच परिस्थिती आहे की जसं एखाद्या मुलानं प्री प्रायमरी एज्युकेशनमध्ये प्रवेश घेतला की त्याचं शिक्षण सुरू होतं, तसं युरोपात आणि अमेरिकेत एखाद्या व्यक्तीनं
PhD किंवा डॉक्टरेट मिळवली की असं समजलं जातं की त्याचं संशोधन खऱ्या अर्थानं तिथं सुरू होत आहे. भारतात मात्र परिस्थिती अशी आहे की एखाद्यानं डॉक्टरेट मिळवली किंवा PhD मिळवली की त्याचं संशोधन तिथंच संपतं. म्हणजे एकूण भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते अगदी PhD संशोधनापर्यंतचा जर एकूण आपण रूपरेषा पाहिली तर एकूण अशी परिस्थिती दिसते. विकसित देश शिक्षणावरचा सरकारी खर्च एकूण GDPच्या तुलनेतला हा सातत्यानं वाढवताना दिसतात. आपण विकसित नाही आहोत, आपण विकसनशील आहोत आणि त्यातही आता आपला समावेश अल्पविकसनशील गटांमध्ये केला जातोय. याचा अर्थ आपला शिक्षणावरचा सरकारी खर्च हा सातत्याने वाढत गेला पाहिजे. मात्र उलट पक्षी महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामधली सरकारं, मग ती कोणतीही असू दे, त्याला कुठलंही सरकार, कुठल्याही पक्षाचं सरकार अपवाद नाहीये, ते शिक्षणाबाबतीत जे निर्णय घेत आहे ते प्रोग्रेसिव्ह असण्यापेक्षा रिग्रेसिव्ह असलेलीच जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतात. यामध्ये खाजगी शाळांना, कॉलेजेसना, इन्स्टिट्यूटना प्रोत्साहन देणं, त्यांना वाढवणं आणि त्यांनाच मोठं करणं, खाजगी उद्योजक, खाजगी शिक्षण सम्राट यांना उत्तेजन देणं, त्यांना सोयीची सर्व धोरणं आखणं, याकडं एकूण सरकारांचा कल असलेला आपल्याला दिसून येतो. मात्र उद्याच्या पिढ्यांचं भविष्य जर आपल्याला सिक्युअर करायचं असेल, या देशामध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आणि सस्टेनेबल, शाश्वत, सस्टेनेबल आणि इन्क्लुझिव्ह अशा पद्धतीची वृद्धी घडवून आणायची असेल तर सार्वजनिक शिक्षण क्षेत्रातलं शिक्षणातला सरकारचा वाटा, उत्तरदायित्व, जबाबदारी ही घटू न देता ती कशी वाढेल याकडं आपण सर्व सुजाण नागरिक, धोरणकर्ते आणि या देशातील सर्व जबाबदार घटकांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. अलीकडे जे काही शिक्षणासंदर्भातले सरकारचे निर्णय येऊ पाहत आहेत त्यामध्ये 20पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळा बंद करणं, म्हणजे जपानमध्ये एका रेल्वे स्टेशनवरती कुणीही प्रवासी येत नाहीत आणि ती रेल्वे रिकामी जाते, ते स्टेशन कुणालाही सोयीसुविधा कोणी घेत नाही, असं निदर्शनास आल्यामुळं बंद करण्याचं ठरलेलं होतं. मात्र नंतर प्रशासनाच्या असं निदर्शनास आलं की दररोज एक मुलगी त्या स्टेशनवरून रेल्वेतून आपल्या शाळेला जाते आणि परत येते, असं त्यांच्या निदर्शनास आलं. म्हणून जपानमधल्या प्रशासनानं त्या एका विद्यार्थिनीकरता ते रेल्वे स्टेशन बंद पाडायचा निर्णय मागे घेतला आणि त्या एका विद्यार्थिनीची शाळेत जायची आणि शाळेतून यायची वेळ कोणती आहे ते लक्षात घेऊन त्याप्रमाणे वेळापत्रकांमध्ये बदल करून तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत ते रेल्वे स्टेशन आणि तिथली रेल्वेची वाहतुकीची सुविधा ही जपान सरकारनं चालू ठेवली. म्हणजे जपान विकसित का आहे त्याची उत्तर यात आहेत की एका विद्यार्थिनीचं शिक्षण थांबू नये म्हणून पूर्ण व्यवस्था कार्यान्वित ठेवणारं जपान सरकार कुठे, आणि 20पेक्षा कमी पट आहे म्हणून हजारो शाळा बंद करण्याचा निर्णय घेणारं सरकार कुठे. विकास का होत असतो तर तो व्हिजनमध्ये असतो. ते व्हिजन जपानकडे होतं आहे म्हणून ते विकसित आहेत आणि आपण ते व्हिजन हरवून बसलोय. म्हणजे हा महाराष्ट्र तोच महाराष्ट्र आहे का की जिथं लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि सार्वत्रिक केलं आणि जे आई वडील आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना 1 रुपये दंड ठोठावला. त्याच पुरोगामी महाराष्ट्रामधले हे निर्णय आहेत का याचा आम्हाला बऱ्याचदा प्रश्न पडतो. म्हणून या घडणाऱ्या घटनांकडे सगळ्यांनी साकल्यानं बघून त्या बाबतीमध्ये मग संघटन पातळीवर लोकशाही मार्गानं, लेखनीनं, वक्तृत्वानं, प्रसंगी अहिंसक आणि शांततामय मार्गानं सरकारला या धोरणांना विरोध करून एक
चांगल्या सार्वजनिक सोयीसुविधा, शिक्षण, आरोग्य क्षेत्रामध्ये कशा वाढत राहतील आणि त्याचा सर्वसामान्य गरीब व्यक्तींना, ग्रामीण भागातल्या गरीब व्यक्तींना, शहरी भागातल्या गरीब व्यक्तींना कसा फायदा होईल आणि कल्याणकारी राज्याची कन्सेप्ट कशी पुढे जाईल या बाबतीत विचार होणं फार गरजेचं आहे. धन्यवाद.